नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 7वी 17वी कविता आहे थेंब आज हा पाण्याचा आणि कवयित्रीचं नाव आहे सुनंदा भौसार। या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहणार आहोत। पाणी म्हणजे मानवी जीवनाचा आधार आहे। मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे। या कविता स्पष्ट करण्यामागं किंवा कविता लिहिण्यामागचं कवयित्रीचं मुख्य उद्देश हे आहे की त्यांनी समाजाला, विद्यार्थ्यांना अशी सूचना देऊ इच्छितात किंवा शिकवण किंवा संदेश देऊ इच्छितात की मानवी संस्कृती पाण्याच्या काठावर रुजली आणि वाढली, पाण्याचा आदर करायला शिकला पाहिजे असा संदेश कवितेतून व्यक्त केलेला आहे। तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेमध्ये आलेले महत्त्वपूर्ण शब्दार्थ आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण शब्दार्थ पाहूयात। पहिला आहे बहुमोल। बहुमोल म्हणजे खूप मूल्यवान। त्यानंतर वर्षा म्हणजे पाऊस, परी म्हणजे काल्पनिक पंख असलेली सुंदर स्त्री, संचय म्हणजे साठा किंवा संग्रह, जिण्याचा म्हणजे जीवनाचा, मातीतले म्हणजे मोती, शेतातील पिकाचे दाणे, कोती म्हणजे संकुचित वृत्तीची, चाळा म्हणजे नाद छंद, ठगणे म्हणजे फसवले जाणे, दृष्टिकोन म्हणजे विशिष्ट रीतीने पाहणे। अशा प्रकारे थेंब हा पाण्याचा हे कविता सुनंदा भौसार यांनी लिहिलेलं असून पहिल्यांदा मी कविता म्हणून दाखवते। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निसटून जाते मावरते जणू परी कुणी, त्या मोत्याचा संचय कर तू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, आभाळातील ह्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे कामग कोती, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा, तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। तर शब्दापेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे, म्हणून शब्द जाऊ दे अर्थ राहू दे। आभाळातून पडणारा व जीवनाला खूप मूल्यवान असणारा हा जो पाण्याचा थेंब आहे हा गाण्याचा विषय होऊ दे आणि पाण्याचे महत्त्व गाऊ दे। मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी, त्या मोत्याचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। म्हणजे पावसाच्या सरीमधून हे थेंब मोती बनवून सरसर खाली येतात, जणू एखादी सुंदर परी थेंबाची माळ होते, ती पुन्हा ती माळ निष्ठून मोती विखुरतात तेव्हा ती बावरते। या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर तू, कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे। आभाळातून बहुमोल असा पाण्याचा थेंब आज तुझ्यासाठी खाली येत आहे। आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे कामग कोती, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। आभाळातले हे मोती मातीवर बरसतात व त्यातून मोत्यासारखी पिके येतात। निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे,
माणसे मात्र संकुचित वृत्तीने वागतात. माणसे तिजोरीत असलेल्या खणखणणाऱ्या नाण्याचा, पैसेचा संग्रह करण्यामध्ये धन्यता मानतात. आभाळातून मूल्यवान बरसणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे दुर्लक्ष करतात. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे संपत्ती गोळा करण्याचा हा वेड किंवा नाद कशासाठी? तुम्ही स्वतः फसत आहात. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी माणसानं बदलायला हवा. पाण्याचा आदर करायला हवा. सोन्याचा गोट घेऊन तुम्ही तहान तुमचं किंवा तहान शमेल का? नाही. तहानेसाठी आभाळातून बरसणारा बहुमोल पाण्याचा थेंबच आवश्यक आहे. म्हणून सोने नाणी नाही. म्हणून म्हटलं जातं, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. अशा प्रकारे कवयित्री सुनंदा भावसारेंनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये पाण्याचं थेंब किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजून दिलेलं आहे. इथं आपला कविता संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.